नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना। मी आनंद शिडतोरे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ला बघण्यात जाणार आहोत। ज्या किल्ल्यावरती शिवछत्रपती पन्हाळगडावरून सुटले तेव्हा पावनखिंडीतील भयान रणसंग्राम घडल्यानंतर विशाळगडी पोहोचले, तोच प्रसिद्ध विशाळगड किल्ला आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मी आता विशाळगडाच्या अलीकडेच पावनखिंडीपासून 2 किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि मित्रांनो, एक 12 ते 14 किलोमीटर इथून पुढे विशाळगड आहे। आणि हे बघा आपली बाईक, आणि आता आपण या बाजूला असणारा 14 किलोमीटर अंतरावरचा विशाळगड पाहायला निघालेलो आहोत। तर चला, या गडाच्या अलीकडे असणाऱ्या एका डोंगरावरती पार्किंग आहे, तिथे पोहोचूया आणि मग छोटासा ट्रेक कंप्लीट करूया। चला। विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 76 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे। सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर, तसेच आंबाघाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर हा किल्ला उभा आहे। किल्ले विशाळगड हा किल्ला नावाप्रमाणेच विशाल असा किल्ला आहे। सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्याच दुर्गमतेचे कवच लाभले आहे। हा प्राचीन किल्ला कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला होता। अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांची साक्ष असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था खरंच उद्विग्न करणारी आहे। इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे। तर मित्रांनो, आपण आपली बाईक या विशाळगडच्या पायथ्याला पार्क केलेली आहे आणि आता आपण किल्ल्यावरती जाऊया। मित्रांनो, या ठिकाणी नवीन असा पूल बांधण्यात आलेला आहे सिमेंटचा, आणि पूर्वीची किल्ल्यावरती येण्याची वाट या बाजूला खाली दिसते बघा आपल्याला। आणि शिवछत्रपतींच्या काळात या खिंडीतून वरती येत असावेत लोक। चला, आपल्याकडे वेळ कमी, लवकरात लवकर किल्ल्यावरती जाऊया। आणि हे बघा, आपल्याला इथं बुरुज दिसत आहेत किल्ल्याचे, आणि आत्ता वाजलेत 4। माझ्याकडे फक्त 2 तास आहेत किल्ला बघण्यासाठी। तर मी जास्तीत जास्त तुम्हाला किल्ल्यावरची गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन। मित्रहो, याच ठिकाणी किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, तुम्ही बघू शकता। आणि आतल्या भागात सुद्धा आपल्याला एक प्रवेशद्वाराची पडक्या अवस्थेतील कमान दिसते। आणि या दरवाजाचे काही अवशेष आहेत। या ठिकाणी दरवाजा बंद करण्यासाठी जे पूर्वीच्या काळी लाकूड लावलं जायचं भलं मोठं, तर त्याच्या खोबण्या आहेत। आणि आतील भागात पहारेकऱ्यांच्या बसण्यासाठीच्या ह्या लांब अशा दगडी बांधकामाच्या जागा आहेत। आणि विशेष गोष्ट म्हणजे या गडावर आपल्याला देवडी मोठ्या प्रमाणात दिसत आहे। तर आता आपण मुख्य दरवाजाच्या दुसऱ्या कमानीतून आत आलेलो आहोत, आणि आजही आपल्याला गडाची तटभिंत दिसते आहे। बऱ्याच प्रमाणात शाबत आहे बांधकाम। आणि आत्ता आपण चाललोय तो सिमेंटचा रस्ता गडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी बनवण्यात आलेला आहे।
इसवी सन 1190च्या सुमारास शिलाहार वंशीय राजा भोज दुसरा याने आपली राजधानी कोल्हापूरवरून पन्हाळ्यावर हलवली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकीच विशाळगड हा एक किल्ला होता. नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयास आली. साधारण इसवी सन 1453च्या सुमारास बहामनी राज्याचा एक सरदार मलिक उत्तुजार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला होता. त्याने प्रथम पन्हाळा किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलिक उत्तजारला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्क्यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तजारची 7,000ची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांच्या कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तजारला 7,000 सैन्यासकट त्याच्या आक्रमणापासून मुक्त केला. या सैन्यातील एक सरदार मलिक रेहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे. पुढे अफजल खानाच्या वधानंतर 28 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस हा विशाळगड किल्ला सुद्धा जिंकून घेतला व त्याचे पूर्वीचे खेळणा नाव बदलून विशाळगड असे ठेवले. 3 मार्च 1660ला सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगापूरचे सूर्यराव सुर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत 300 निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सिद्धीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरता 5,000 होन इतका खर्च केल्याचा उल्लेख आहे. संभाजी महाराजांनी विशाळगडावर अनेक नवीन बांधकामे केली होती. 1686 शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कवी कलशांना पाठवले, परंतु पराभूत होऊन त्याने विशाळगडाचा आसरा घेतला. नंतर इसवी सन 1689 संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडाकडे जाताना संगमेश्वर येथे तुळापुरी पकडले गेले व त्यांची निर्घृण अशी हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालीचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत अमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला होता. 1701 साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. डिसेंबर 1701 औरंगजेब स्वतः मोठ्या फौजेनिशी विशाळगडाखाली आला होता, पण विशाळगडाचे किल्लेदार परशुराम पंत प्रतिनिधी यांनी तब्बल 6 महिने किल्ला लढवून 6 जून 1702 रोजी अभयदान व स्वराज्यकार्यासाठी 2 लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. त्याने विशाळगडाचे नाव बदलून सखर लाना असे ठेवले. विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जाताना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने भरपूर झुंजवले. तब्बल 37 दिवसांनी पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले होते. त्याची वर्णने मुघल इतिहासकारांनी नोंद करून ठेवली आहेत. इसवी सन 1707 ताराराणींनी विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंत प्रतिनिधींना दिला. 1844 साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली होती. मित्रांनो, आपण विशाळगडाचा संपूर्ण इतिहास जाणून घेतला आहे. तर आता आपण या गडाचे स्वरूप पाहूया. आता आपण चाललोय फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभू यांच्या समाधीकडे. दगडाची वाट बनवलेली आहे, पण शक्यतो हे सुनसानच वाटतं. थोडं इकडे जाऊया पहिलं लेफ्टला. 1 ते 1.5 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आता मला हे अमृतेश्वर मंदिर दिसतंय. लांब आपल्याला दिसतंय बघा, शिवशंकरांचं अमृतेश्वर मंदिर. आणि त्याच्या बाजूचं बांधकाम सुद्धा मला जुन्याच पद्धतीचं दिसतंय. आपण बघूया मंदिर.
चप्पल काढूया. या ठिकाणी फलक दिसतोय अमृतेश्वर मंदिर असा. हे बघा या ठिकाणी गोमुख सुद्धा दिसतंय. हर हर महादेव. या ठिकाणी आपल्याला जुन्या काळातील मित्रांनो एक महाकाय तोफ दिसते. हे बघा भली मोठी मित्रांनो, ही भारतातील ज्या सर्वात मुख्य तोफ आहेत त्यांच्या तोडीची तोफ आहे. आणि या ठिकाणी आपल्याला छिद्र दिसतंय. इथून वाट लावली जायची आणि आतील बारूद उडवला जायचा. तर हे बघा मंदिराच्या समोरील भागातच ही तोफ ठेवलेली आहे. आणि अमृतेश्वरांचे हे मंदिर या ठिकाणी. हे बघा आपल्याला शिवलिंग दिसतंय. हर हर महादेव. मंदिराच्या मागील आपल्याला बांधकाम बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. बाजूने देवळ्या आणि शिवशंकरांच्या पिंडीला प्रदक्षिणा घालत नाही. आपण परत माघारी आलो आणि याच मंदिराच्या समोरच्या भागात हे बघा पाण्याची टाकी असं लिहिलेला फलक दिसतोय. आणि इथंच शिवकालीन पाण्याचं कुंड आहे. आणि या बाजूला विहिरीसारखं दिसतंय आपल्याला. बघा मित्रांनो, गड किल्ल्यांवरती आल्यानंतर आपल्याला अशा सुंदर सुंदर गोष्टी पाहायला मिळतात. अमृतेश्वर मंदिर. दूरवरती 1 ते 1.25 किलोमीटर मला दिसतंय. बाजीप्रभूंची समाधी या अमृतेश्वर मंदिरापासून दूर आहे. तरी पण मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आता मी तिकडेच चाललोय. चला. अवघड वाट आहे. कुठूनही या ठिकाणाचा पत्ता कळत नाहीये. तुम्हाला सर्व हे मॅप सोबत असल्यावरती सापडू शकतं. मित्र, मला पण कल्पना आहे की बऱ्याच लोकांना इच्छा असून देखील अशा ठिकाणांना भेट देता येत नाही. पण मी तुमच्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला दाखवीन घर बसल्या. तर हे बघा हा संपूर्ण डोंगर उतरून डोंगराच्या अर्ध्यावरती आपण आलोय. कशासाठी? तर आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या स्वराज्याच्या लढ्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या अज्ञात आणि वीर अज्ञात कित्येक मावळ्यांच्या आणि आपल्या वीर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू या बंधूंच्या समाधी स्थळाला वंदन करण्यासाठी हे बघा या आहेत वीर बाजीप्रभू आणि मागील बाजूस फुलाजीप्रभूंची समाधी. मित्र, हे बघा या ठिकाणी विशाळगडाचा उंचवटा आहे. तिथून खाली आल्यानंतर इथं अमृतेश्वर मंदिर आणि तिथूनच आपण बारीक गवतातील पाऊलवाटेने आपण या ठिकाणी बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभूंच्या समाधी स्थळाजवळ आलेलो आहोत. आणि ह्या बघा ही समोरील आहे ही बाजीप्रभूंची समाधी आहे आणि याच्या मागच्या बाजूला फुलाजीप्रभूंची समाधी आहे. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी पावनखिंडीत वीरमरण आलेल्या वीर बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे तसेच इतर अनेक वीरांचे मृतदेह आणले गेले होते व येथेच त्यांच्यावर शिवरायांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आणि इथूनच आणखी एका या डोंगरावरती म्हणजे विशाळगडालाच लागून असणार ह्या टेकडावरती श्री हनुमानांचे मंदिर आहे. पण वेळेअभावी मला ते दाखवता येणार नाही. पण ते कसं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये टाकूया. तर हे बघा
बाजीप्रभूंच्या समाधीच्या जवळच समोरील भागातच आपल्याला ही विहीर दिसते बघा, शिवकाळातील. ही बघा दिसते का तुम्हाला? आणि यामध्ये उतरण्यासाठी एक दरवाजा देखील आहे लहानसा. आणि ही बघा दगडी बांधकामाची विहीर. आणि त्या विहिरीच्या जवळच आणखी एक विहीर आहे आणि ही पण तशाच प्रकारच्या बांधकामाची आहे. हे बघा, आणि यामध्ये आपल्याला पाणी दिसते आजही. तर आपण इथूनच एक, मला माहीत नाही जास्त लोक इकडे येतात का नाही, पण एक ठिकाण मला इथल्या एका मित्राने सांगितलेलं आहे. आपण तिकडे चाललो आहे. जास्त करून 99% लोक तर इकडे येतच नसणार आहेत, पण आपण ते ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करूया. मित्र हो, हे बघा शिवकाळातील दगडी पूल आहे. आणि आपल्याला दिसतोय बघा, शिवकाळात असे दगडी पूल बांधले जायचे. समोरील भागात बघू शकता तुम्ही, आपल्याला शिवकाळात बांधलेला पूल या ठिकाणी दिसतोय बघा. 2 कमानी आहेत त्याला. तर जास्त रिस्की ठिकाणी आपण जाणार नाही, वरूनच दाखवण्याचा प्रयत्न करूया. इथं फलक सुद्धा दिसतोय बघा आपल्याला. इथं शिवकाळातील दगडी पूल असा हे बघा इथं दिसतोय हा पूल. मित्रांनो, विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाळ आहे बरं का, म्हणजे विशाल आहे, मोठासा. चला आता परत हा संपूर्ण डोंगर चढून जाऊया. शिवछत्रपती आणि महादेवांचा आपल्या डोक्यावरती हात असेल तर काहीच संकट येऊ शकत नाही जीवनात. गडावरील शिवकालीन विहीर दिसते बघा आपल्याला. त्या विहिरीत उतरण्यासाठी रस्ता देखील आहे. मित्रांनो, आपण येऊन पोचलेला आहे पंत प्रतिनिधी वाडा. इथं फलक दिसतोय बघा आपल्याला लिहिलेला. आणि हाच वाडा असावा जो किल्ल्यावरचा मुख्य राहण्याचं ठिकाण. आणि हीच ती आपण आता आलो ती दरवाजाची जागा. आणि इथूनच या शेजारील विहिरीत उतरता येते बघा या ठिकाणी. आणि वाडा बघूया आपण आधी कसा आहे. हे बघा वाड्यावरती, वाड्यात चढाई करण्यासाठी. आणि हे वाड्याच्या आतला जो मोकळा भाग असतो, हे बघा इथं पाण्याचं कुंड दिसतंय. हे बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा संपूर्ण शिवकाळातील आणि नंतरचं सुद्धा ब्रिटिशकालीन थोडंसं बांधकाम दिसतंय इथं. आणि ही चौथी दिसत आहेत आपल्याला. इथं एक वाड्यात शिरण्यासाठी दरवाजा आहे. या बाजूला अर्धचंद्र विहीर आहे. आपण आता अर्धचंद्र विहीर पाहूया. हे बघा इथं फलक दिसतोय अर्धचंद्र विहीर. इथेच ही अर्धचंद्र विहीर नावाची विहीर पाहायला मिळते.
या विहिरीत देखील उतरण्यासाठी कमाने आहेत बघा. या ठिकाणी कमान आहे, या ठिकाणी कमान आहे, आणि बघा बांधकाम त्याचं बघू शकता. हे शिवकाळातील असावे. वाड्याचा भाग. वाड्यात शिरताना आपल्याला हे बघा या विहिरीत उतरण्यासाठीचा हा सुरुंग किंवा वाट म्हणू शकता या ठिकाणी आहे. आणि ही वाट निघते या ठिकाणी चौकोनी विहिरीची. या ठिकाणी खालच्या बाजूला वाट निघते. हे बघा या ठिकाणी वाट निघते ती. ही चौकोनी विहीर नावाची विहीर आहे. मित्रांनो, जवळच एकूण 3 मंदिरांचा समूह आहे. यामध्ये भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री गणेश मंदिर यांचा समावेश आहे. तुम्ही सध्या पाहत आहात हे आहे भगवंतेश्वराचे शिव मंदिर. या मंदिरामध्ये शिवलिंग असून येथेच शिवशंकर व पार्वती यांची नंदींवर आरूढ अशी अनोखी दगडी प्रतिमा आहे. तसेच सभामंडपात ब्रह्मदेव, गणपती व शिवशंकरांचे दुसरे रूप काळभैरवनाथ यांच्या मूर्त्या आहेत. असे सांगितले जाते की या 3ही मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम शिवकाळात शिवछत्रपतींच्या आदेशानुसार करण्यात आले होते. याच भगवंतेश्वर मंदिराला लागूनच आणखी एक विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक देवांच्या मूर्ती असून त्यातील काही मूर्ती तर खूपच प्राचीन वाटतात. तर आता आपण पाहूया 3ऱ्या क्रमांकाचे श्री गणेश मंदिर. मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या मागच्या बाजूलाच थोड्या अंतरावरती श्री गणेशांचे मंदिर आहे. श्री गणेश मंदिराच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला समोरील भागात उजव्या हाताला एक शिवलिंग ठेवलेले दिसते, तर डाव्या बाजूला एक विरघळही आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश मंदिराच्या समोरील भागात आपल्याला एक विरघळ पाहायला मिळते, तर उजव्या बाजूला एक दगडी शिवलिंग देखील असल्याचे दिसते. मित्रहो, श्री गणेश मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री भगवंतेश्वर मंदिर या 3ही मंदिरांच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन जाते. 2-3 पॉइंट आपले राहिलेले आहेत. विशाळगडाच्या उत्तर बाजूला वाघजाई कडा नावाचा एक भाग आहे. या कड्याला वाघजाई कडा असे येथील ग्रामदैवता गडदैवता वाघजाई देवीच्या नावावरून म्हणले जाते. मित्रांनो, वाघजाई मंदिराच्या जवळच आपल्याला शिवकाळात वापरला जाणारा एक गुप्त भुयारी मार्ग पाहायला मिळतो. वाटेतच आपल्याला शिवपुत्र छत्रपती श्री राजाराम महाराज यांच्या 3य पत्नी अहिल्याबाई राणीसाहेब यांचे समाधी मंदिर पाहायला मिळते.
मित्रहो, हे जीर्णोद्धारित मंदिर असून याच ठिकाणी सिंहगडवरती आपल्या पतीचे छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाल्यानंतर अहिल्या राणीसाहेब सती गेल्या होत्या. आता आपण जाऊया नरसोबा मंदिराकडे. किल्ला फिरताना किती डोंगर पालथे घातली, त्याचा मेळ पण लागना. बघा, असले चढायचे उतरायचे, चढायचे उतरायचे. मला इथून नरसोबा मंदिर दिसू लागलेलं आहे. नरसोबा मंदिर, गडावरील नरसोबा मंदिर हे बघा, ज्याचं जीर्णोद्धार नुकताच करण्यात आलेला आहे. सुंदर पद्धतीने हे बघा रंगवलेलं हे मंदिर आहे बघा. मंदिराचं सुंदर पद्धतीचं बांधकाम. कारमती यो मती यो मतिकार. नरसोबा मंदिर आपण बघितलं आणि आता शेवटी मेंढा दरवाजा बघूया. आणि त्याच्याजवळ असणारी एक सुंदर अशी तोफ सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. इथं आपल्याला भाऊकाई देवी मंदिर दिसतंय, इथं सुद्धा अवशेष आहेत बघा, विरघळी वगैरे. आणि या बाजूला भाऊकाई देवीचं मंदिर आहे. आता वेळ नाही आपल्याकडे छोटी छोटी मंदिरं बघायला. मेंढा दरवाजा बसणं उतराय वाट आहे का डायरेक्ट खाली? हां, तोप बसणं आहे का वाट? कारण आता एवढं मी फिरून आहे ना, चालते. मेंढा दरवाजा हा बघा समोर आपल्याला दिसतोय. हा मेंढा दरवाजा, ज्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडंसं नव्या पद्धतीचं बांधकाम त्यात ॲड केलं गेलं आहे. तर तोच आपल्याला इथे एक तलाव दिसतोय, पण सध्या तो दूषित आहे. आणि इथं फलक दिसतोय, ही रणमंडळ टेकडी आहे. त्याच्याच बाजूला मेंढा दरवाजा. हा आहे मुंडा दरवाजा. आणि मुंडा दरवाजा बघू शकता तुम्ही किती भव्य आणि महाकाय दिसतोय आपल्याला. हे बघा, आपल्याला या दरवाजाचे अवशेष दिसतात. या ठिकाणी दरवाजा ज्या लाकडी फोडणी असतात त्या लावले जातात. याच ठिकाणी बघू शकता तुम्ही भव्य असा मुंडा दरवाजा. आता जाऊया एका सुंदर तोफेजवळ. शिवकाळातील तुटक्या अवस्थेतील तोफ दिसते. आणि ह्या बाजूला आपल्याला पूर्ण आकारातील तोफ दिसते बघा. आजही आपल्याला ही तोफ व्यवस्थित पद्धतीने दिसते. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर तुम्हाला मला काही सांगायचे आहे. मी गड फिरलो, अनेक वास्तू व मंदिरे तुम्हाला यामध्ये मी दाखवली. पण या गडाची जी भयानक अशी दुसरी बाजू आहे ती तुम्हाला मी मुद्दामहून दाखवली नाही. येथे पावलोपावली कचरा व दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणातून घरे बांधण्यात आलेली आहेत आणि त्यांच्या स्वच्छतेच्या अभावामुळे गडावर कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य माजले आहे. गडावर
अनेक ठिकाणी उघड्यावरती मलमूत्र विसर्जन केले जात आहे. वर्षातील काही काळ येथे तथाकथित श्रद्धास्थानावर येणारे भक्त उत्सव करतात व याच वेळी या गडावर लाखोंच्या संख्येने येणारे भक्त सोबत कोंबडे बकरे कापण्यासाठी आणतात. या गडावरील पाऊलवाटा देखील यावेळेस रक्ताने लाली लाल होऊन जातात. इतक्या प्रमाणात येथे बळी दिले जातात. मित्रहो, सरकारने व पुरातत्व खात्याने या विशाळ गडाकडे तातडीने लक्ष देणे खूप गरजेचे आहे. नाहीतर काही दिवसांनी हा गड न राहता अय्याशी करणाऱ्या मदमस्त लोकांचा अड्डा बनून जाईल. मी तुम्हाला जितका शक्य तितका विशाळ गड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नवीन अशा एखाद्या सुंदर ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.